माझ्या विश्व बंधू भगिनीनो, दत्त नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। आज 8 तारखेपासून 14 तारखेपर्यंत हा 7 दिवसाचा उत्सव मोठ्या प्रमाणात जगभर मोठ्या आनंदाने सगळ्या जगात साजरा होतो। दत्ताचा अवतार हा त्रेतायुगातला अवतार असून हा शंकराने दत्ताला अवतार घ्यायला सांगितलेला आहे। आणि दत्ताचा हा अवतार, दत्ताने हा जन्म कसा घेतला, कुणाच्या पोटी घेतला, याची कथा मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला या दत्ताच्या कृपेने आपल्या संसारात समाधान, सुख, शांती, वृद्धी, सिद्धी, अष्टसिद्धी सगळ्या नांदतील। तुमच्या घरातील सर्व मुलं बाळ आनंदाने जगतील आणि तुमचं घर उभा करून तुमच्या म्हातारपणाची हाताची काठी सोन्याची काठी ठरतील। म्हणून हा माझा आपल्याला दत्त जन्म सांगण्याचा प्रयत्न। दत्ताचा हा जन्म कुणाच्या पोटी कसा झाला, दत्त हा कसा अवतार आहे, तर कर्दम ऋषी होते। त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 10,000 वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना संन्यास घ्यायचा होता। पण परमेश्वरच त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी कर्दम ऋषींना सांगितलं की आम्हीच तुमच्या पोटी जन्माला येणार आहे, तेव्हा तुम्ही संसार करायला पाहिजे, लग्न करा। आणि कर्दम ऋषींची 10,000 वर्षाच्या तपश्चर्येनंतर देवाची आज्ञा त्यांना मान्य करावी लागली आणि ते एका जवळपासच्या खेड्यातच असलेल्या एका ब्राह्मण स्त्रीशी त्यांनी आपला विवाह केला। तिचं नाव आहे देहाहुती। देहाहुती आणि कर्दम ऋषी यांनी आपला लग्न करून संसार सुरू केला। पण त्यांनी अट घातली होती आपल्या सासऱ्याला की एक मुलगा मला झाला की मी परत संन्यास घेणार, एक मुलग्यानंतर ती तुमची मुलगी माझी पत्नी असणार नाही, अशा अटीवर मी विवाह करतो। आणि ती कबुली देऊनच देहाहुतीनं त्यांच्याशी लग्न केलं आणि हे संसारात रमले। आणि कर्दम ऋषी आणि देहाहुती यांचा संसार सुरू असतानाच त्यांच्या पोटी पहिली मुलगी जन्माला आली, दुसरी मुलगी जन्माला आली, तिसरी मुलगी जन्माला आली, चौथी मुलगी जन्माला आली, 5वी मुलगी जन्माला आली, 6वी मुलगी जन्माला आली, 7वी मुलगी जन्माला आली आणि 8वी अनुसाई जन्माला आली। अशा 8 मुली त्यांना झाल्या। आणि या 8 मुली होण्याच्या काळापर्यंत त्यांचा संसारातला बराच काळ निघून गेला आणि 9वा मुलगा त्यांना झाला। आणि अशा पद्धतीनं हे कर्दम ऋषींचं तप, 10,000 वर्षाची तपश्चर्या, या पद्धतीनं त्यांना संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार होती। पण देवाच्या मनात तसं नसावं म्हणून त्यांना त्या 8 मुली जन्माला आल्या। त्यातल्या 7 मुली त्यांनी ब्रह्माला दिल्या आणि 8वी अनुसया ही त्यांनी आत्री ऋषीला दिली। आता आत्री ऋषी हे कोण, तर आत्री ऋषी ब्रह्माचा मुलगा चतुरानन त्यांचा मुलगा हा आत्री ऋषी। ह्या आत्री ऋषी एक सत्वशील, अत्यंत प्रामाणिक आणि आपली देवाची भक्ती करण्यात मग्न असणारा, सगळ्या जगाचं भलं चिंतणारा, जगाला आनंद देणारा, सात्विक प्रवृत्तीचा, घरी येणाऱ्या अतिथीचं मोठं स्वागत करणारा असा हा ऋषी। आणि तो ऋषीचा आश्रम संगरू पर्वतावर होता आणि तिथं ते आत्री राहत होते। तिथं अनुसयाचे लग्न त्यांचं केलं आणि त्या ठिकाणी ही अनुसया, देहाहुतीची 8वी मुलगी, ही आत्रींची पत्नी झाली। आणि आत्री ऋषी आणि सती अनुसया, ही अनुसयाचं पावित्र्य इतकं मोठं होतं की परमेश्वर सुद्धा आणि सगळ्या जगातली मानवजात, स्वर्ग, पाताळ आणि नरक या ठिकाणी असणारी सर्व देवसृष्टी, जीवसृष्टी, मानवसृष्टी त्यांच्या कार्याचं कौतुक करणारी होती। अनुसयाच्या पावित्र्याचं फार मोठं कौतुक जगभर होत होतं आणि तिचं ते पावित्र्याचं कौतुक पाहण्यासाठी स्वर्गातून ब्रह्माचा मुलगा नारायण खाली आला आणि आत्रीच्या आश्रमात गेला। आणि आत्रीच्या आश्रमात त्यांचा अतिथ्यशीलपणा आणि अनुसयाचं पाहुणचार पाहिल्यानंतर तिचा सत्वशीलपणा नारद मुनींच्या लक्षात आला आणि ती गोष्ट त्यांच्या मनाला भावली आणि त्यांना असं वाटलं की स्वर्गात सुद्धा कैलासावर शंकर राहतात, वैकुंठावर विष्णू राहतात, इंद्र, देव हे सगळे स्वर्गात राहतात। त्यांच्या पत्नीसुद्धा रमा, उमा, सावित्री ह्या सुद्धा, यांचं सुद्धा हे थोडं कमी पडतं। पाहुणचारपणा आणि सत्वशीलपणा आणि पावित्र्य, इतकं मोठं पावित्र्य अनुसयाचं आहे असं स्वर्गात जाऊन त्यांनी त्या सर्व देवांच्या बायकांच्या पुढं त्यांच्या ठिकाणी जाऊन एक कौतुक केलं आत्रीची पत्नी अनुसयाचं। ही गोष्ट रमा सावित्री, शंकराची बायको उमा, रमा, सावित्री ह्या तिघींना ती गोष्ट आवडली नाही। आम्ही एवढं देवाच्या पत्नी असताना, आमचं श्रेष्ठत्व पुण्य मोठं असताना आमच्या पावित्र्याची चर्चा नारद मुनी करत नाही, म्हणून त्या नारदाला त्यांनी शाप दिला आणि तुझं आम्हाला देवांच्या बायकांना असं म्हणत असेल
तर तुझं कर्म शुद्ध राहणार नाही, तुला कुणीही पुजणार नाही, तुझं वाईट होईल, असा नारदाला शाप दिला. आणि नारदाला ही गोष्ट खटकली आणि स्वर्गातल्या बायकांनी मला देवांच्या असं नावं ठेवलेलं आहे, तर आपण खाली पृथ्वीलोकात आले आणि पृथ्वीलोकात आल्यानंतर अत्रि अनुषाच्या आश्रमात गेले आणि तिथं त्या ठिकाणी त्यांनी ही गोष्ट अत्रि अनुषालाही सांगितली. आणि त्यानंतर मग अत्रि अनुषयांच्या ठिकाणी या तिचं पावित्र्य नष्ट करण्यासाठी देवांच्या 3 बायका एकत्र आल्या, रमा, उमा आणि सावित्री. आणि त्यांनी देवाला अशी विनंती केली की तुम्ही अनुसयाचं वस्त्रहरण करा आणि तिचं पावित्र्य नष्ट करा, की जेणेकरून आमच्या पावित्र्याचा मोठेपणा जगात उदो केला जाईल. ही गोष्ट देवांना पटली आणि कालांतराने देवाने विषय केला, आपापसात चर्चा केली. आपण जर हे अत्रि ऋषीने अनुसयांचं पावित्र्य नष्ट करायला गेलो तर आपल्याकडे होणारी देवांची पूजा मृत्यूलोकात कमी होईल. तेव्हा आता कशा पद्धतीनं आपण तिचं ते पावित्र्य नष्ट करायचं या विचारात देव पडले असतानाच देवाने निश्चय केला की आपल्या बायकांनीच आता आपल्याला सांगितलेलं आहे, तर आपल्याला ते अनुसयाचं पावित्र्य नष्ट करायलाच पाहिजे. म्हणून ते स्वर्गलोकातून खाली मृत्यूलोकात आले आणि लपून बसले. अत्रि अनुसया यांच्या आश्रमामध्ये अत्रींचं पावित्र्य, देव भक्ती, पूजा हे सगळं काही उत्तम पद्धतीनं नित्य नेमानं चाललेली भक्तीची प्रक्रिया होती. त्याच्यात ते पाणी एक मंत्रून ठेवायचे, ते पाणी कमंडलूमध्ये घ्यायचे, देवपूजा करायचे आणि तपालाने ध्यानाला बसायचे. काही वेळा ते ध्यानाला जंगलातही जायचे. आणि अशा पद्धतीनं त्यांची दिनचर्या देवानी मृत्यूलोकातून पाहिली. आणि हे केव्हा घरातून बाहेर पडतात असा एक दिवस पाहिला. आणि अत्रि तपोवनात जप करायला जाताना अनुसयाला म्हणाले की मी कमंडलूमध्ये पाणी मंत्रून ठेवलेलं आहे आणि मी आता तपाला आणण्यात जातोय. तुला काही संकट आलं तर ते पाणी तू त्या संकटा येईल त्यावर शिंपड, तुझं संकट दूर होईल. आणि अशा पद्धतीने ते सांगून तपाला निघून गेले. हे देवानी लपून मृत्यूलोकात पाहिलं आणि अत्रि बाहेर पडताच लगेचच त्यांच्या दारात भिक्षान देही वाढ अशी म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश अत्रि अनुसयाच्या आश्रमाच्या दारात गेले. पण अत्रि तपाला निघून गेले होते. अनुसया माता घरी होत्या. त्यांनी देवांचं स्वागत यथाचित्त केलं, पण ते देव आहेत हे तिच्या लक्षात आलं नाही. आत बोलवलं आणि ते म्हणले आम्हाला खूपच भूक लागली आहे आणि नग्न भिक्षा तू वाढली पाहिजेस, तेव्हाच आमची भूक शमणार आहे. हे म्हणताच ती कोड्यात पडली आणि आता काय करायचा हा व्यक्ती तिच्या पुढे आला. पण सांगून गेले होते अत्रि ते पाणी शिंपड म्हणजे तुझं संकट दूर होईल. मग ते 3 देव आत आले, ब्रह्मा, विष्णू, महेश. त्यांच्यावरती कमंडलूमधलं पाणी शिंपडलं आणि ती 3 बाळं झाली. लागली खेळत. अनुसयानं त्यांना स्तनपान देऊन सांभाळ करायला सुरुवात केली. आणि कालांतराने तपश्चर्येहून अत्रि आपल्या आश्रमात आले. त्याने हे दृश्य बघितलं. अनुसयानं ती घडलेली हकीकत त्यांना सांगितली. त्यांनाही ते बरं वाटलं की देवाने आमच्यावर खूप मोठी कृपाच केली असं म्हणायला पाहिजे. आपल्यालाही बाळ घरात लुडूपुडू खेळताना दिसतायत, त्याचा आनंदच खूप होतोय. म्हणून तेही त्याच्यात रमले आणि देवाच्या सेवेत ही दोघं पती पत्नी अत्रि अनुसया राहिली. हिथं हे चाललं वर आणि हे देव बाळहून मृत्यूलोकात खाली थांबले अत्रि अनुसयाच्या आश्रमात. ही गोष्ट स्वर्गात मात्र अहंकार माजला. स्वर्गातल्या रमा, उमा आणि सावित्री ह्या 3 बायका म्हणल्या आपलं नवरे कुठे गेलेत, आम्ही त्यांना सती सावित्रीचं पावित्र्य नष्ट करायला सांगितलं, त्यासाठीच तिकडे गेले असतील, पण अजून आलेच नाहीत. आता काय करायचं, आम्हाला तर आता स्वर्गात ते दिसतच नाही. तिकडं केव्हा येतात काय. नारदाचा मुलगा नारायणाचा येईल त्यावेळीच आम्हाला ही बातमी कळेल. आणि मग नारद मुनी यायची वाट त्या सती सावित्री, रमा, उमा बघा लागल्या. आणि नारद स्वर्गात गेले आणि त्यांनी रमा, उमा आणि सावित्री यांच्याकडे चौकशी केली देवांची. ते म्हणले अरे बाबा कुठं देव दिसलेच नाहीत, फार दिवस झालं, तुला तर काय माहिती आहे का बघ. तर ते म्हणले मलाही काही कल्पना नाही. मग बघ तरी खाली जाऊन, आम्ही त्यांना अनुसयाचं पावित्र्य हनन करायला पाठवलेलं आहे आणि त्यासाठी ते खाली मृत्यूलोकात गेले असतील तर तशी बातमी आम्हाला सांगायला हे बघून ये. आणि त्यांना खाली पाठवलं. आणि परत त्या अत्रीच्या आश्रमात ब्रह्माचा मुलगा नारायण आला आणि त्यानं ते सगळं चित्र बघितलं आणि वरती स्वर्गात गेला. आणि रमा, उमा आणि सावित्रीला ती हकीकत सांगितली की तुमची देव हे त्या ठिकाणी आश्रमात आहे. मग ह्या देवांच्या बायकाचं गर्भधारण झालं. त्यांना तिचं पावित्र्य नष्ट करायला पाठवलं आणि ती बाळच होऊन बसलेली आहेत. तर आता आम्हाला ते आमचे नवरे म्हणून कसे मिळणार.
मग नारद मुनींच्याकडेच तिने विनवणी केली, आता आम्हालाही आमचे नवरे मिळवायचे असेल तर काहीतरी मार्ग तुम्हीच सांगा. मग नारदाने ते आपल्यावर जबाबदारी घेतली आणि त्याला म्हणजे तुम्ही खाली चला, अत्रि अनुसूयाचं पावित्र्य आणि तिचं कौतुक करा आणि तुमचे नवरे ओळखूनच तुम्ही घ्या आणि स्वर्गात घेऊन या. म्हणून त्या रमा, उमा, सावित्री खाली आल्या मृतलोकामध्ये. पण त्यांना लाज वाटायला लागली की आपण तिचं एकदा सात्विक स्त्रीचं पावित्र्य हनन करायला आम्ही पाठवलं आणि आत्ता तिची माफी मागायला आम्ही जायचं म्हणजे हे थोडं बरं वाटत नाही. तर त्यात उमा ही पार्वती, उमा म्हणजेच पार्वती शंकराची पत्नी पुढे झाली आणि म्हणाली, अगं रमा, सावित्री, बरोबर आहे ग, तुला काय, तो तुझा अत्रि ऋषी हा तुझा नातूच सून आणि ती सूनच तुझी आहे आणि त्यामुळं आपल्या घरी तिथं जायला काय अडचण आहे, आपण जाऊया आणि त्यांच्या वस्तुस्थिती पाहूया. आणि 3 बायका अत्रि आणि अनुसूयाच्या घरी आल्या आणि अनुसूयानं त्यांचं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर तिन्ही बाळं त्यांनी त्यांच्या पुढे आणून ठेवली. त्यांचं लाड कौतुक पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण आता ह्यातला आपला नवरा कुठला, ही बाळं आहे, कसं ओळखायचं, हात लावायला गेल्यानंतर त्यांना भीती वाटायला लागली. शेवटी नारदाने त्याच्यावर उपचार सांगण्यासाठी नारदाला त्यांनी विनंती केली आणि मग नारदाने अत्रि अनुसूयांना सांगितलं की माते, तू यांचे देव त्यांना देण्यासाठी त्याच्या संदर्भात तू यांना बाळं केलीस म्हणजे त्यांचे देव करण्याचे सामर्थ्य तुझ्याकडेच आहे. तू जी काही विद्या वापरलीस ती विद्या इथं वापर आणि ते देव तयार कर. आणि मग कमंडलमधलं पाणी तिनं आणलं आणि त्या बाळांच्या अंगावर टाकलं आणि ते ब्रह्मा विष्णू महेश देव तयार झाले. आणि ते 3 देव 3 बायकांनी रमा, उमा, पार्वती, सावित्रीने घेतले आणि पुष्पक विमानातून स्वर्गात ते निघाले. स्वर्गात जाताना सावित्रीला, अनुसूयाला खूप वाईट वाटायला लागलं, ही 3 बाळं मी सांभाळली, आता निघालीत. ते कोड कौतुक तिला फार वाटायला लागलं. म्हणून देवानाही तिचा लळा लागला होता. स्तनपान देऊन तिचं दूध पिल्यामुळे ती माता म्हणूनच देवानाही वाटत होती. म्हणून परत अनुसूयाच्या पोटी आम्ही जन्माला येऊ असा वर देऊन अनुसूयाला सांगूनच ते पुष्पक विमानात बसले आणि स्वर्गाला निघून गेले. आणि पुन्हा स्वर्गातून अनुसूयाच्या पोटी ती 3 मुलं देव पुन्हा जन्माला आले. एक दुर्वास, दुसरा दत्त आणि तिसरा चंद्र. दत्त याचा जन्म या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये रोहिणी नक्षत्रावर झालेला आहे. आणि दत्ताला ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 तोंड आलेले आहेत. दुर्वास हा शंकर आणि पुढं चंद्र हा ब्रह्म म्हणून तयार झालेला आहे. आणि रजो, तमो, सत्व गुणानुसार संसार करणारा, संन्यासी घेणारा आणि मारणारा अशा तिन्ही गुणांची सत्वगुणानं ही 3 बाळं यांच्या पोटी पुन्हा जन्माला आलेले आहेत. आणि त्यांचं जन्माचं लालन पालन, मुंजी विंजी सगळे काही प्रकार जे जन्मापासून 16 संस्कार करावे लागतात ते त्या ठिकाणी अत्रि आणि अनुसूयानं केलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं हे देवांच्या बायकांचं गर्वहरण झालेलं आहे. देवांना सती सावित्रीचं पावित्र्य नष्ट करण्यासाठी अनुसूयाचं आलेल्यांना त्यांची बाळं व्हावं लागलेली आहे. आणि हाच दत्त अवतार जगाला या त्रेतायुगात काहीतरी महान विद्या देणारा, महान ज्ञान देणारा ठरणार आहे. ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. धन्यवाद.